आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर विधानसभा क्षेत्र में उम्मीदवारों को लेकर सभी पार्टियों के पदाधिकारियों के बीच खींचतान देखी जा रही है। तो वहीं यवतमाल जिले के उमरखेड़ विधानसभा क्षेत्र में पूर्व विधायक, वर्तमान विधायक और पदाधिकारी विधानसभा चुनाव लड़ने के लिए उत्सुक नजर आ रहे हैं। उमरखेड़ विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाति के लिए आरक्षित है। इस विधानसभा क्षेत्र का नेतृत्व बीजेपी विधायक नामदेव ससाणी कर रहे हैं। इस सीट पर पार्टी के अन्य दावेदारों ने भी अपना दावा ठोक दिया है। 2019 के चुनाव में पूर्व विधायक राजेंद्र नजरधने को उम्मीदवारी से वंचित कर दिया गया था। इस वक्त राजेंद्र नजरधने ने इच्छा जताई कि अगर पार्टी उन्हें उम्मीदवारी देती है तो वे चुनाव लड़ेंगे। विधायक नामदेव ससाणी ने विधानसभा क्षेत्र में कई विकास कार्य करने का दावा किया। तो वहीं भारतीय जनता पार्टी पदाधिकारी भाविक भगत भी चुनाव लड़ने के इच्छुक है। उन्होंने इस क्षेत्र में मोर्चा बनाना शुरू कर दिया है। भगत ने दावा किया है कि उन्होंने इस क्षेत्र में बढ़ चढ़कर काम किया है, कारण त्यांचं कामच आहे की लोकांमध्ये भ्रम पसरवणे, चुकीचे मतप्रवाह पसरवणे। कारण आजपर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा त्यांनी अपमान केला, त्यापेक्षा ही मंडळी वेगळी काय करणार आहे। कारण आपण बघितलं की साधारणतः अमेरिकेत जाऊन राहुलजींनी सांगितलं की आता आम्ही आरक्षण या ठिकाणी बदलणार आहोत, कारण त्यांची वृत्ती तशा प्रकारची आहे। त्यांच्या पोटात जे असते ते बाहेर किंवा ना किंवा तरी ओठावर येते। त्यामुळे ते किती जरी या ठिकाणी बोलत असतील की आम्ही या ठिकाणी काम करत नाही, आमचं काम जे आहे हे कामाच्या या ठिकाणी बोलते। त्यामुळे मागच्या ज्या 2 वर्षात जो कालखंडामध्ये मी माझ्या मतदारसंघातील सगळा संपूर्ण विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। मग मतखंडातील रस्ते असो, मतखंडातील गंगानदीचा पाण्याचा प्रश्न असो, का जंगल भागातील रस्ते असो, का संपूर्ण विजेचा प्रश्न असो, ह्या सगळ्या गोष्टी उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये मी अतिशय समतोल राखून या ठिकाणी विकास केला। माझा तालुका, उमरखेड तालुका आणि महागाव तालुका अशा कुठल्याही प्रकारचा मी त्या ठिकाणी भेदभाव केला नाही। उलट महागाव तालुक्यात मी जास्त कामं केली। त्यामुळे विरोधक ज्या ठिकाणी बोलतात ते निश्चितच तो त्यांचा पार्ट आहे, त्यांना बोलू दे, आपण त्यांना विकास कामातून उत्तर देऊ। या ठिकाणी 14 ते 19 या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आमचं युतीचं सरकार होतं, पण पुढील काळामध्ये ते सरकार न राहिल्याने समस्याचा या ठिकाणी पहाड उभा झाला। ही गोष्ट लोकांची खरी आहे, परंतु 14 ते 19च्या काळामध्ये मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रशासकीय विकास असेल, सार्वजनिक ठिकाणचा विकास असेल मोठ्या प्रमाणात करता आला। उदाहरणार्थ उमरखेडला पोलीस उपविभाग, महसूल उपविभाग असेल, 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय असेल, 30 खाटांचं तालुक्याच्या ठिकाणी महागावला ग्रामीण रुग्णालय असेल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 5 इमारती असतील। असा आरोग्य आणि इतर क्षेत्रामध्ये मोठा विकास करता आला। परंतु दुर्दैवाने कोरोनाच्या काळात आमचं सरकार नसल्याने जरी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार असला तरी सत्ताधारी आमदार म्हणून या ठिकाणी विकास करता येतो, त्याचा मला अनुभव आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली तर एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि या ठिकाणचा 14 ते 19 सत्ताधारी पार्टीचा आमदार म्हणून जो अनुभव होता, भारतीय जनता पार्टीने अनेक अशी चांगली कामं केलेली आहेत। सन्माननीय या ठिकाणचे आमदार साहेबांनी यांनी सुद्धा चांगली काम केले। परंतु येणाऱ्या काळात जर पक्षाने मला संधी दिली, गेली मी 10 वर्षापासून काम करतोय आणि येणाऱ्या काळात जर पक्षाने मला संधी दिली, निश्चित त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठं काम करायचं आहे, शिक्षणाच्या संदर्भातलं काम उभं करायचं आहे। या ठिकाणी रस्त्याचं जाळं सुद्धा फार मोठे बंदी भाग म्हणून आहे या उमरखेड मतदारसंघामध्ये, तिथं सुद्धा फार मोठी परिस्थिती खराब झालेली आहे। या ठिकाणी जी नदीचा काटवा आहे तो काटवा सुद्धा त्या ठिकाणी पूर परिस्थिती दरवर्षी खराब होतं आणि त्याच्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली येते। आज जी परिस्थिती आहे तर त्या शेतामध्ये एक शेंग सुद्धा राहिली नाही। अशा परिस्थितीमध्ये मला इथं काम